नागपूरच्या त्रिमूर्ती नगरातील आस्तिका समाजाचा 19वा दीपोत्सव सोहळा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलाय. श्री भगवती सभागृहात 3 दिवस रंगलेल्या या धार्मिक सोहळ्याला विदर्भातील विविध भागातून हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. गणपती पूजन, घटस्थापना, वेद पारायण, दीपपूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. गणपती पूजन आणि घटस्थापनेने अस्तिका समाजाच्या 3 दिवसीय दीपोत्सव सोहळ्याचा शुभारंभ झालाय. चेन्नई येथील युवा प्रवचनकार कुमारी आद्या व्यंकटेश यांच्या संकीर्तन प्रवचनाने भाविकांना मंत्रमुग्ध केलेत. आदिपुरम दिनानिमित्त गणपती पूजन, कन्यापूजन आणि कुमारी पूजनाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर वैदिक संशोधन केंद्रातील विद्यार्थ्यांनी गुरुजी श्री प्रवीण लिगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वेदपारायण सादर केलेत. सुहासिनींच्या भव्य दीपपूजनेने सोहळ्याची शोभा आणखी वाढली. समाजातील महिलांनी मोठ्या संख्येने या धार्मिक विधीत सहभाग घेतला. श्रीनगर येथील अहिगिरी नंदिनी महिला समूहाने महिषासूर मर्दिनी गीतावर आधारित आकर्षक सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली. 3ही दिवस देवी भवानी आणि देवी अंडाळ यांच्या दर्शनाकरिता भाविकांची मोठी गर्दी झाली. दीपपूजेसाठी नोंदणी केलेल्या सुहासिनींसाठी अस्तिका समाजाच्या व्यवस्थापन समितीने विशेष व्यवस्था केली होती. सर्व धार्मिक विधी नियोजित वेळेत आणि सुरळीतपणे पार पडलेत. या कार्यक्रमाला राजू तलमले यांची प्रमुख उपस्थिती होती. सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी विशेष अतिथी देवरावजी प्रधान आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा प्रधान यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. 3 दिवसांचा हा भव्य सोहळा यशस्वी करण्याकरिता अथक परिश्रम घेणाऱ्या व्यवस्थापन समितीचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले. अखेर देवी अंडाळ आणि देवी भवानी यांच्या मंगला आरतीने 3 दिवसीय दीपोत्सव सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सांगता झाली. यावेळी अस्तिका समाजाचे सचिव के.व्ही. नागधार्जन यांनी सर्व भाविकांचे आभार मानलेत. अस्तिका समाजाच्या 19व्या दीपोत्सव सोहळ्यात धार्मिक विधी, वेदपारायण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भक्ती आणि संस्कृतीचा सुंदर संगम पाहायला मिळालाय. हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याची मंगला आरतीने भक्तिमय सांगता झाली.